नमस्कार मित्रमैत्रिणींनो, प्रश्नकुंडली काढायला शिकलात ना? आता आपण डायरेक्ट प्रश्नाकडे जाऊया. आवडीचा प्रश्न आहे. एका व्यक्तीने विचारलं आहे की मला परदेशी जाता येईल का? आता परदेशी जाता येईल का म्हणजे आत्ता मला परदेशी जायची इच्छा आहे, तर मी आज ठरवू का परदेशी जाण्याचा योग आहे का हे बघून मी आज परदेशी जाण्यासंबंधी माझे पैशाची सोय करू का, तिकीट काढू का? प्रश्नकुंडली बघूया. समजा मला दुपारी 3 वाजता प्रश्न विचारला आहे, तर दुपारी 3 वाजता आज लग्न होतं कन्या, आणि आज चंद्र पण कन्येतच आहे, त्यामुळे पहिला आहे चंद्र, त्यामुळे शुभास्ते पंथाना संतू. बघा, आज करा, पक्क करा, तिकीट काढा, काही करा. पण आता तिकीट काढायला निघालात, पण कुठल्या प्रवासाचा योग आहे? प्रवासाचा योग बघायचा तर शुक्राचं बळ बघणं महत्त्वाचं आहे. शुक्र आहे व्ययामध्ये, 12वा शुक्र चांगला. दुसरी गोष्ट, मिथुनेत शुक्र आहे म्हणून व्ययात आहे असं मी म्हणाले या कुंडलीमध्ये. दुसरी गोष्ट जी तुमच्यासमोर कुंडली आहे ती कर्क लग्नाची आहे. प्रवासाचे योग बघायचे तर कोणाचं बळ असलं पाहिजे? तर गुरुचं पाहिजे. आणि परदेशी प्रवास किंवा लांबचे प्रवास किंवा शिक्षणासाठी प्रवास किंवा धार्मिक स्थळी तीर्थयात्रा, हे सगळे प्रवास गुरु आणि शुक्र या दोन ग्रहांच्या अखत्यारीमध्ये येतात. आता गुरु जो 1 जूनला कर्क राशीमध्ये येतोय, आत्ता गुरु आहे व्ययामध्ये. गुरु व्ययात असताना आणि राहू आहे 11व्या राशीत म्हणजे अष्टमामध्ये, त्यामुळे आत्ताही या कुंडलीमध्ये बाहेर लांबचे परदेश प्रवास करायचा योग आहे. जेव्हा 1 जूनला कर्क राशी गुरु येणार आहे, तेव्हा हा गुरु या कुंडलीच्या पंचमाकडे, सप्तमाकडे, भाग्याकडे बघणार आहे. भाग्याकडे बघणारा गुरु हा लांबचे प्रवास घडवतो, तीर्थक्षेत्री यात्रा घडवतो, परदेश प्रवास घडवतो. जून महिन्यामध्ये गुरु बदलतोय आणि राहू अजूनही कुंभेमध्येच आहे, जो या कुंडलीच्या अष्टमामध्ये आहे, आणि अष्टमातून तो व्ययाकडे बघतोय. त्यामुळे या कुंडलीमध्ये जून ते नोव्हेंबर परदेश प्रवासाचे योग नक्की दिसतात. आपण याच कुंडलीमध्ये अजून एक गोष्ट बघूया की तीर्थक्षेत्री प्रवासाचे योग आहेत का? समजा ही घरामध्ये वडील व्यक्ती आहे आणि आई वडिलांना घेऊन तीर्थक्षेत्री जायचं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, समजा 3-4 माणसं प्रवासाला जात असतील, तर जो मेन आहे माणूस, ज्याच्या नावावर तिकीट काढलं जातं आहे किंवा ज्याच्या नावावर गाडी बुक केली जाते आहे, किंवा जो व्यक्ती विमानाचं तिकीट काढून देतोय, त्यातला जो मुख्य माणूस आहे प्रवासाला जाणारा, विमानाचं तिकीट काढल्यावर तिकीटावर नाव पहिलं कुणाचं आलं आहे, त्याच्यासाठी ही कुंडली कशी आहे हे बघायचं. तशी ही व्यक्ती समजा आईवडिलांना घेऊन जाणार आहे, तर तीर्थक्षेत्री जाता येईल का? जेव्हा कर्क राशीमध्ये गुरु जातो तेव्हा नक्कीच जाता येईल. आत्ता व्ययातला गुरु आणि अष्टमातला राहू यांचा संबंध परदेश प्रवासाशी येतोय, पण गुरु जेव्हा लग्नी येणार आहे, तो भाग्याकडे बघणार आहे, तेव्हा तीर्थक्षेत्री पण प्रवासाला नेईल, आईवडिलांना घेऊन जाऊ शकतो. याच कुंडलीमध्ये आपण अजून एक प्रश्न पाहिला की या व्यक्तीचा घराचा योग आहे का? घराचा योग बघायचा असेल तरी गुरुच बघायचा. घराचं बुकिंग करण्यासाठी काय आवश्यक आहे? चतुर्थाचा संबंध गुरुशी येणं आवश्यक आहे, गोचरीच्या गुरुचा. म्हणजे समोरून चाललेले जे प्लॅनेट्स आहेत, दृग्गोचर होणारे, त्याला गोचर म्हणतात, म्हणजे करंट प्लॅनेट्स. आत्ता गुरु चाललेला आहे मिथुन राशीतून या कुंडलीच्या व्ययस्थानातून, त्याची चतुर्थावर दृष्टी पडतीये. त्यामुळे घराचं बुकिंग बिनधास्त करा, अजिबात काहीच प्रॉब्लेम नाही. आणि गोचरीचा गुरु जेव्हा मिथुनेतून जूनमध्ये बदलणार आहे 1 तारखेला, अर्थातच तो मिथुनेच्या शेवटच्या नक्षत्रामध्ये आहे. हे नक्षत्र पुनर्वसू आहे, पुनर्वसू 3 म्हणजे गुरुच्याच नक्षत्रामध्ये आहे. त्यामुळे घराचं बुकिंग अगदी नक्की होईल असं आपल्याला सांगता येतं. याच्याशिवाय या व्यक्तीला चंद्राप्रमाणे, चंद्र कधी चांगला आहे तेव्हा त्यांनी बुकिंग करायला जावं. मग कुंडलीमधला जो चंद्र आहे, आता समजा या कुंडलीत चंद्र मेष राशीमध्ये आहे, मग मेष राशीला चंद्र चांगला कुठला? पहिला, तिसरा, 6वा, 7वा, 10वा, 11वा.
मेषेतला चांगला, तिसरा म्हणजे मेष वृषभ मिथुनेतला चांगला, 6वा म्हणजे कन्येतला चांगला, 7वा म्हणजे तुळेतला चांगला, 10वा म्हणजे मकरेतला चांगला, 11वा म्हणजे कुंभेतला चांगला. चंद्रापासून चंद्र कितवा चांगला हे महत्त्वाचं. हे बघण्याची एक सोपी रीत सांगते तुम्हाला. जन्मकुंडलीमध्ये मोजत बसायचं नाही. चंद्रापासून बळ बघायचं आहे की नाही, चंद्रकुंडली काढायची. म्हणजे काय करायचं, चंद्र मेषेत आहे तर त्याला लग्नी घ्यायचं आणि सगळी कुंडली त्याच्यामध्ये इम्पोज करायची. म्हणजे जन्मकुंडलीतले ग्रह जास्त राशीमध्ये त्याच राशीमध्ये लिहायचे. आता आपण लग्नी चंद्र घेतल्यामुळे स्थानं बदलतील. मग मेष लग्नाची कुंडली मेष चंद्र लग्नी आल्यावर लिहिली की सगळे गोचरीचे ग्रह त्यात भरायचे. म्हणजे आत्ताचा जो गुरु आहे तो मिथुनेतला पंचमात येईल, कर्केत गेला की तो चतुर्थात येतो. चतुर्थामध्ये आलेला गुरु घर देणारच आहे. 1 जूनमध्ये 1 जून नंतर हातात घर येणार नक्की. त्याच्या आधी बुक करा, 1 जून नंतर हातात मिळणार. प्रवासाला जाण्याच्या बाबतीत सुद्धा शुक्राला लग्नी करा. शुक्र हा प्रवासाचा कारक आहे. शुक्रापासून शुक्र कितवा आहे गोचरीचा हे महत्त्वाचं असतं. तुम्हाला जर एखादं सरकारी काम करायचं आहे तर रवीला लग्नी करा. चंद्रापासून रवी 3रा 6वा 10वा 11वा असेल तर चांगला आहे. आणि रवीच्या कुंडलीमध्ये पण रवी 3ऱ्या 6व्या 10व्या 11व्या स्थानामध्ये उपचय स्थानामध्ये रवी उत्तम काम करतो. असा रवी तुमचं काम करून देईल. जर समजा गोचरीनी रवी षष्ठातून जात असेल, मला नोकरी कधी लागेल हा प्रश्न ज्वलंत असतो. ज्याचे लग्नकुंडली तुमच्या समोर आहे त्याच्या कुंडलीमध्ये गोचरीचा रवी षष्ठातून जाईल किंवा व्ययातून जाईल तेव्हा नोकरी लागते. रवीचं भ्रमण अतिशय नियमित आहे. त्यामुळे पंचांग न बघताही तुम्ही सांगू शकता या महिन्यात रवी कुठल्या स्थानामध्ये आहे, कुठल्या राशीमध्ये आहे. रोज 1 अंश जातो रवी. त्यामुळे 15, 16, 17ला बदलतो. 1 तारखेपर्यंत तो 15 अंशाच्या आसपास किंवा पुढे गेलेला असतो. पुढच्या 15, 16, 17ला 30 अंश जाऊन पुढच्या राशीत जातो. इतकं नियमित रवीचं भ्रमण आहे. त्यामुळे रवीचं भ्रमण षष्ठातून व्ययातून कधी होईल हे नोकरीच्या प्रश्नासाठी सांगणं अगदी चुटकीसरशी सांगता येतं. त्यावेळेला षष्ठातून जाणारा रवी कितवा आहे हे महत्त्वाचं नाही. तो लग्नकुंडलीच्या षष्ठातून जातोय तेव्हा तो नोकरीचे योग आणतो. लग्नाचे योग बघण्यासाठी सुद्धा तुमच्या कुंडलीमध्ये गुरुला बळ असेल, गोचरीनी गुरुचा बळ तुमच्या कुंडलीतला ज्याच्या लग्नाचा योग पाहायचा आहे त्याच्या कुंडलीमध्ये गोचरीचा गुरु आत्ता गुरु आहे मिथुनेमध्ये. मिथुन तुळ कुंभ हा त्रिकोण आहे. या त्रिकोणातल्या राशी ज्यांच्या आहेत त्यांना लग्नाचे योग आहेत. मिथुनच्या समोर धनुरास आहे. धनुराशीच्या लोकांना लग्नाचे योग आहेत. मिथुन लग्नाच्या कुंडलीमध्ये धनस्थानामध्ये 4 आकडा आहे. धनस्थानामधून जाणारा गुरु लग्न ठरवतो. त्यामुळे कर्केचा गुरु लग्न ठरवणार आहे, मिथुनेचा पण लग्न ठरवणार आहे. इतक्या गोष्टी नियमबद्ध आपल्या कुंडलीमधनं आपल्याला सांगता येतात. हे योग बघताना मात्र अतिशय तारतम्य बाळगा. सगळ्यात पहिलं काय बघायचं, कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देताना सर्वात पहिलं बघायचं जातकाचं वय, त्याची जन्मतारीख काय आहे. तुम्हाला गुरुचं भ्रमण लग्नाचे योग दाखवतं हे थिअरी बरोबर आहे. पण समजा एखाद्या जातकाचं वय 50 आहे तर तुम्ही त्याला लग्नाचे योग सांगाल का. हे तारतम्य बाळगण्यासाठी पहिलं जातकाचं वय बघा. 20 वर्षाच्या मुलाला उच्च शिक्षणाचे योग बघा, लग्नाचे योग नाही. 30च्या मुलाला नोकरीचे बिझनेसचे योग बघा. त्याला त्याच्या कुंडलीमध्ये बाहेरच्या देशात जाऊन नोकरी करायचे योग आहेत का हे पण बघा. वाहन खरेदी करताना 15-16 वर्षाच्या मुलाची कुंडली बघून उपयोग नाही. त्याच्या वडिलांच्या कुंडलीमध्ये योग आहेत का बघा. म्हणजे जातकाचं वय बघणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्या अनुषंगिक तुम्ही प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत. काहीच अवघड नाही आहे नाही का. फक्त तुम्हाला नियम पक्के माहिती पाहिजेत गोचरीच्या ग्रहांचे. आणि त्या नियमाप्रमाणे कुंडलीमध्ये ग्रह कसे चाललेत याचं ज्ञान नीट झालं पाहिजे. लिहून काढा. आणि नक्षत्रांपासनं 3रं 5वं 7वं नक्षत्र नाही हे बघा. म्हणजे दिवस चांगला आहे का कळतं. परत तुम्हाला जेव्हा प्रवासाला निघायचं आहे, प्रत्यक्षात निघायचं आहे, तेव्हा कुठल्या वेळेला निघावं ही वेळ मुख्य माणसाच्या कुंडलीत पाहायची आहे, त्याच्या राशीप्रमाणे पाहायची आहे. कधी निघावं तर त्याच्यासाठी तुम्हाला चंद्राचं बळ बघणं आवश्यक आहे. चंद्र तुमच्या कुंडलीमधला जो चंद्र आहे, तुम्ही प्रवासाला जाण्यासाठी निघण्याची वेळ त्या चंद्राशी निगडीत आहे. पण प्रवासाला निघण्याची वेळ म्हणजे समजा विमानाने प्रवास करायचा आहे
तर तुम्हाला 4-5 तास आधी घरातनं निघावं लागतं. समजा स्वतःच्याच गाडीने प्रवास करणार आहात तर खाली उतरलात, घरातनं बाहेर उतरलात की 10 मिनिटात तुम्ही प्रवासाला निघता. समजा तुम्हाला रेल्वेने प्रवास करायचा आहे तरी पण तुम्हाला 1-2 तास आधी निघावं लागतं. त्यामुळे तुम्ही घरातून प्रवासाच्या उद्देशाने बाहेर ज्या वेळेला पडता ती वेळ बघायची प्रवासाला जाण्यासाठी. 5 तासांनी विमान आहे तर विमानाची वेळ नाही बघायची. मग ती जी वेळ आहे, तुम्ही जेव्हा निघणार आहात प्रवासाला, या वेळेचा चंद्र तुमच्या चंद्रापासून 3रा 5वा 7वं नक्षत्र नाही ना, चंद्र 1ला 3रा 6वा 7वा 10वा 11वा आहे का, लग्नाप्रमाणे आपण जेव्हा बघतोय वेळ त्याप्रमाणे तो चंद्र चांगला येणार आहे का बाहेर पडणार आहोत तेव्हा. कधी कधी असं दिसतं की ज्या क्षणी आपण बाहेर पडायचं ठरवतो त्यावेळेला ती वेळ चांगली नाही आहे, तर मग तुम्ही एक थोडा 2 तास मागे पुढे करू शकता का वेळ. तशी जर करता येत नसेल तर तुम्हाला आदल्या दिवशी दुसऱ्याच्या घरी किंवा आपल्याच खाली पार्किंगमध्ये ठेवलेल्या वाहनामध्ये प्रस्थान ठेवता येतं. म्हणजे एखादा कापड किंवा रुमाल किंवा पैसे नोट असं काहीतरी पैशाची छोटी पर्स असं त्या वाहनामध्ये नेऊन ठेवायचं. ज्या दिशेला तुम्ही प्रवास करणार त्या दिशेला त्या वाहनाचं तोंड करायचं. खरं बघता शास्त्र असं सांगतं की दुसऱ्याच्या घरी प्रस्थान नेऊन ठेवा, पण आजकालच्या काळात ते शक्य नाही. कधी कधी सिंगल होममध्ये राहता तेव्हा शेजार नसतो, दुसऱ्या नातेवाईकाच्या घरी ठेवायचं आणि मध्यरात्री प्रवासाला निघायचं तर त्याला त्रास द्यावा लागतो, ते आपल्याला संयुक्तिक वाटत नाही. म्हणून आपल्याच वाहनामध्ये पार्किंगमध्ये ठेवलं तर ते घराच्या बाहेरच आहे, पण हे मात्र चांगल्या मुहूर्तावर ठेवायचं. दिवस चांगला जसा आत्ता बघायला सांगितला तसा बघून ठेवायचं आणि ते प्रस्थान तुम्हाला 10 दिवस उपयोगी पडतं. ते प्रस्थान ठेवलेली वस्तू किंवा पैशाची पर्स किंवा नॅपकिन रुमाल जे काही असेल किंवा पैसे असतील सुटे, तर ते आपल्याबरोबर खिशात घेतल्याशिवाय बाहेर पडायचं नाही आणि ते खर्च करायचे नाहीत प्रवासात. याला म्हणतात प्रस्थान ठेवणं. पण जर समजा तुम्हाला परदेशी जायला निघायचं आहे आणि 4 तास लवकर निघायचं आहे, पण ते 4 तास लवकरची वेळ जास्त चांगली नाही, मग 6 तास लवकर निघा, 2 तास आधी निघा, ती वेळ चांगली असेल तर. आपण समन्वय साधायचा आणि शक्य तेवढ्या गोष्टी आपल्या फॉर करून घ्यायच्या. राहू काळात निघायचं नाही. घातवार म्हणजे 8 आणि 9 नंबरच्या पानावर आहे, हे एक नवीन गोष्ट शिकवते. चला आपल्या पंचांगातलं 8 आणि 9 पान काढा. 8 आणि 9 पान काढलं, त्याच्यावर लिहिलं आहे अवकहडा चक्र. सगळ्या नक्षत्रांची नावं आहेत, नक्षत्रांची माहिती आहे पान नंबर 8 वरती. पान नंबर 9 वर पण पुढे ती आली आहे आणि पान नंबर 9 वर खालच्या बाजूला एक आडवं टेबल आहे, राशींचे घातचक्र. या राशींचे घातचक्र या शब्दाच्या डावीकडे आणि उजवीकडे काहीतरी लिहिलं आहे. डावीकडे लिहिलं आहे प्रवास, सरकारी कामे व मुलाखती, यासाठी या घातचक्रातील संबंधित काळ टाळा. आणि उजव्या हाताला लिहिलं आहे विवाह आणि उपनयनासाठी या घातचक्राचा विचार करू नये. शास्त्रसंमत काय आहे ते पंचांगात लिहिलेलं आहे, त्यामुळे प्रवासाला जाताना अर्थातच हे बघायचं आहे. मग आता आपण बघितलं आहे आपली ही जी कुंडली आहे याच्यामध्ये मेष राशीची व्यक्ती आहे जिच्यासाठी आपण योग बघतोय. मग या कुंडलीमध्ये राशींच्या घातचक्रामध्ये मेष रास हिचं घातचक्र काय सांगतं तर कार्तिक मास घातमास आहे, प्रतिपदा षष्ठी एकादशी घात तिथी आहे, रविवार घातवार आहे, नक्षत्र मघा घात आहे, विष्कंभ योग आणि बवकरण हे घात आहे. याच्या पुढचं आपल्याला बघायची फारशी गरज नाही. आता आपण परत येऊया पान नंबर 36 वर. आपण ज्या दिवशीचे हे सगळे योग बघतोय, काढा पान नंबर 36. आपण पान नंबर 36 वर आलोय ना. आता बघूया ना घातचक्र आहे का. आहे, एकादशी आहे त्या दिवशी. आपण ज्या जातकासाठी बघतोय त्याची मेष रास आहे, त्याला एकादशी हे घात तिथी आहे. त्यामुळे घात तिथीला नाही करायची कामं. ही 26 तारखेचं आहे. 27 तारखेला काय आहे, 27 तारखेला बुधवार आहे आणि सकाळी 6:22 पर्यंतच एकादशी आहे आणि रवी उदय सकाळी 6:05 असल्यामुळे उद्यालाही एकादशीच लिहिलेली आहे. पण 6:22 ती संपती आहे, त्यामुळे सकाळी 6:22 नंतर या जातकाला प्रवासासाठी जाणं अजिबात हरकत नाही. घातमास घात तिथी घातवार काहीच नाही आहे, त्यामुळे ते जाऊ शकतो. मग बघा राहू काळ, गुरुचं भ्रमण, हे सगळ्या गोष्टी आत्ता मी शिकवल्या त्याप्रमाणे बघा.
आपल्या कुंडलीमध्ये कुठल्याही कामासाठी जाताना 8 आणि 9 पानावरचं आपल्या नक्षत्राप्रमाणे 9 पानावर असणारं घातचक्र बघणं अनिवार्य आहे. घातचक्र आणि राहुकाल या 2 गोष्टी बघूनच तुम्ही कामांची सुरुवात करा. म्हणजे कुठल्याही प्रश्नकुंडलीतला प्रश्न बघितल्यापासून स्टेप बाय स्टेप इथपर्यंत तुम्ही आलात की तुमच्या प्रश्नाचं परफेक्ट उत्तर काय आहे हे तुम्हाला सांगता येतं. समजलं ना? एका कुंडलीवरनं आपण एवढ्या अनेक गोष्टी आज पाहिल्या. तुम्हाला तुमची कुंडली मांडून बघता येईल. तुम्हाला शिकायचं असेल तर माझ्या क्लासला या. प्रत्येकाच्या कुंडलीमधला त्या वेळेचा प्रवास योग आहे का, घराचा योग आहे का, शिक्षणाचा योग आहे का, सगळं मी दाखवते. अभ्यास करा, तुम्हाला कळेल. अतिशय मनोरंजक अभ्यास आहे हा. माणसाचा अभ्यास नेहमीच छान असतो नाही का? पुढच्या एपिसोडची वाट पहा. माझा चॅनल सबस्क्राईब करा. पुढच्या एपिसोडमध्ये येईपर्यंत बाय बाय.